कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। रूम मध्ये जायच्या वेळेस धगधग 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 व्हायचं माझी, की पहिल्यांदाच मी न्यूज चॅनलवर काहीतरी बोलतोय। 8 मार्चला महिला दिन झालेला आहे आणि महिला दिन झालेला आहे आणि आपण त्यांची मतं जाणून घेऊयात लोकांची, आणि त्याची आपण मतं जाणून घेऊया लोकांची। घरामधूनच महिलांची इज्जत झाली पाहिजे, पहिली गोष्ट तर बाहेरचा समाज इज्जत करेल। महिलांना ऍक्च्युअली सुरक्षा दिलीच पाहिजे, त्यांना आपण साथ दिली पाहिजे। जर आपला जर महिला सुरक्षित पाहिजे ना, मग ते थोडंफार करावं पाहिजे। म्हणजे तुम्ही बोलणं की माणसं बेकार आहे, माणसं वाईट नजरेने बघता, मग ते चुकीचं आहे म्हणते। माझा म्हणणं असं आहे, आज आपण घेऊन येणारे आजच्या महत्त्वाच्या घडामोडी आम्हाला जाणून घ्यायचे होते की मुंबई मधल्या लोकांना पुनर्जन्मावरचं काय मत आहे, म्हणून संवाददाता रामा गेले होते त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करायला। तुमचा पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का नाही? वाघ बनायला नाही आवडणार? नाही, वाघ बनला तर मी माणसावर अटॅक करून टाकेल ना। नाही ना, परत पुनर्जन्म भेटला तर तुम्हाला काय बनायला आवडेल? पेट, कॅट। माणूस बनलं की अरे पैसा लागतो ना काम करायला। हा जन्मच आहे, मुळात हा एकदाच जन्म आहे आणि 80,000 योनीतून आपला हा जन्म होतो। बरोबर। आणि म्हणून ह्या पुनर्जन्माचा विश्वास नाही। मिले लोकांशी बोललो, त्यांना पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नाहीये। ब्रेकिंग न्यूज पाहत राहा। कॅमेरामॅन सचिन भाऊ सोबत रामा सोनवणे। सगळ्यांना धन्यवाद करतो, राम राम करतो, आणि माझे जे प्रश्न होते ते बोलून झालेले आहेत। क्या बात आहे, क्या बात आहे दादा, क्या बात आहे। मी थोडीशी शॉक होती कारण की रामा एकदम हसत खेळत बोलत होता, लोकांनी पण खूप छान उत्तरं दिले आणि मस्त, ऍक्च्युली मस्त झालं। तर ह्याच बातमीसोबत आता आपण वळूया मुंबई मॅन्शन मधल्या काही खास घडामोडींकडे। तर दादा, शत्रू बद्दल तुमच्याकडे काहीतरी खबर आहे असं मला कळलं। शत्रू म्हणला क्रिशला की आय लव्ह यू क्रिश, आणि मग रिटर्न तिकीटच्या वेळेस, आणि रिटर्न तिकीटच्या वेळेस म्हणतो की त्याचं प्रेम कुठे गेलं, त्याचं प्रेम कुठे गेलं। बाप रे। लॅमिनेशन मध्ये विजयवर झालेले गंभीर आरोप बोलत होते की विजय करतो बाकीच्या पोरांवर दमदाटी। हे आरोप खरा आहे का? विजयवर खरं का खोटं? कोल्हापुरी ठसका आहे तर आता वेगळे सांगेल। आणि इथेच आपण संपूया आजच्या ताज्या बातम्या, खोट्या बातम्या, खोटी न्यूज। मस्त मस्त, धमाल आली। महत्वाची गोष्ट, रिपोर्टर जेव्हा प्रतिक्रिया घ्यायला जात असतो तेव्हा त्याचा हात असा एकदम स्ट्रेट असतो। हा सगळा कॉन्फिडन्स, जी बॉडी लँग्वेज होती ती खूप छान वाटली। थँक्यू। तू नॉमिनेशनच्या ठिकाणी लॅमिनेशन मला वाटते वाचलंस। हो, माझा घसा बसेल 3 दिवसापासून। अरे घसा बसला म्हणून समोरची अक्षरं थोडी ना बदलतात। तुम्ही आलात आणि तुमचा हा सगळा छान परफॉर्मन्स दाखवलात, त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। आतापर्यंत बाहेर म्हणजे गावोगावी कला केली, घरोघरी कला केली, ते कलेमध्ये आणि ही जी रिपोर्टरिंग मध्ये जमीन आसमानचा फरक वाटला। प्रणाली आणि दीपक, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये। काय आजचा विषय काय होता? आजचा विषय माझा पहिलं प्रेम। पहिलं प्रेम, वा, काय व्यक्त करून घ्यायचं होतं लोकांकडून। सो करूया सुरुवात? हो। घेऊन आलो आहे एक नवीन विषय, जो आहे थोडा गंभीर, थोडा इमोशनल आणि अविस्मरणीय। म्हणजेच आपलं पहिलं प्रेम। काय असतं आपलं पहिलं प्रेम? खरंच लोक विसरतात का आपल्या पहिल्या प्रेमाला? तर चला बघू आपल्या मुंबई सिटीत काय म्हणणं आहे लोकांचं या पहिल्या प्रेमाबाबत। इंटरेस्टच नाही प्रेम मध्ये। इंटरेस्ट नाही असं का? ओनली फोकस ऑन गोल्स। पहिलं प्रेम तर नाही झालेलं, कारण आणि आता अजूनपर्यंत मी पण अनमॅरिड आहे। आपने कभी पहले प्यार किया? नहीं। तुमने? कब से हुए आपसे प्यार? 8th क्लास से। फिर बाद में? उसके बाद हमारा 12th में ब्रेकअप हो गया।
दुनिया जिसे आज मैंने ब्रेकअप कर लिया, क्योंकि उसको अपने करियर पे फोकस करना था. आपल्याला भरपूर लोकांशी बोलणं झालेलं आहे या धगधगत्या सिटीत, या बिझी सिटीत, की नेमकं पहिलं प्रेम काय असतं. आता वळूयात आपल्या फेवरेट सेगमेंटकडे, मेन्शन न्यूज स्टॉप. बघूयात काय आहे ब्रोसच्या मनात आणि ग्लॅमरच्या घरात. पवनराव म्हणतात की गावाकडे पण आहे पिल्लू, मग ऐश्वर्या सोबत का करतात गुलू गुलू. इट जस्ट ब्लीच बेब असं म्हणत ऐश्वर्या रमली आपल्या डिल्युलू लँड मध्ये. ऐश्वर्याच्या बोलण्याला कंटाळून पवनराव म्हणाले, ग बस, नाहीतर डुकरासारखं पाय बांधून ठेवीन तुला. अशाच बदलत्या घडामोडी अपडेट बघण्यासाठी पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम पडभावा प्रेमात. कारण जेव्हा आपण न्यूज अँकर असतो, मला वाटतं तू बघतोस की जे आपण असं स्ट्रेट असलं पाहिजे, आपला कॉन्फिडन्स आपल्या बॉडी लँग्वेजमधून कळत असतो. तेव्हा थोडंसं हे केलंस तर मला वाटतं की तो एक खूप चांगला न्यूज अँकर सुद्धा होऊ शकशील. बातमी बी बघितली मी, पण सामने नव्हतं पाहिलं बा. आता म्हटलं काय टीव्हीत आहे, ते टीव्हीत दिसतं पाहायचं काय निघून जायचं पाहायचं, पण ते कसं करत होते ते नव्हतं माहित आम्हाला. अर्जुन, टेन्शन टेन्शन नाही. नाही टेन्शन ना, गुड. तुमचा टॉपिक काय होता? गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड. लग्न संस्था. लग्न संस्था. आमचा जो मुद्दा आहे तो आहे मोबाईलचा अतिवापर करणे. आज आपलं टॉपिक आहे चंद्रावरती पाणी. स्टार्ट 3, 2, 1. चंद्रावर पाण्याचा शोध, याच्यावरती लोकांची प्रतिक्रिया काय आहे तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये. आपल्या सायंटिस्टनी चंद्रावर पाणी खोदलेलं आहे, तर तुमचं मत काय आहे त्याच्यावर? चांगली गोष्ट आहे. म्हणजे नाही बाबा, मला नाही सांगता येणार. आज माझ्या पोटामध्ये अन्न नाही आणि तुम्ही चंद्रावरती पाणी मिळालं हे जर प्रश्न मला विचारलं तर मला त्याच्याशी काय मतलब नाही. मी आलोय चल भाऊ सिटीतून, मला तुमचे फक्त 2 मिनिटं लागते. मला अति मोबाईल वापरण्याबद्दल थोडी माहिती सांगू शकतात का काका तुम्ही? मोबाईल अति वापरणे म्हणजे खराब चीज आहे, डोळे खराब होतात तुमचे. काही लोक शिक्षणाबाबत त्याचं घेणं ते चांगलं. फक्त एक गोष्ट जाणून घ्यायची मला तुमच्याकडून, कारण बेस्ट फ्रेंड चांगला का गर्लफ्रेंड चांगली? बेस्ट फ्रेंड. गर्लफ्रेंड का बरं नाही? नाही, आपल्या एकेकाची असते ना चॉईस. आता मला नाही आवडत तर नाही आवडत. गर्लफ्रेंड. गर्लफ्रेंड नाही. 2 पैसे दाखवले ती दुसऱ्याची गर्लफ्रेंड ती आपल्याकडे पण येऊ शकते. हो ते तर बरोबर आहे. इकडे तुम्हाला मिळणार अशी न्यूज उकडून टाकणार तुमचे डोक्याचे फ्यूज. ऑनलाईन पद्धतीचं लग्न तुम्हाला मान्य आहे का गावाकडची पद्धत ती बरे? गावाची पद्धत. मग आता अदर कास्ट बद्दल लग्न करतात ते घरवाल्यांना मग कसं कन्व्हिन्स करायचं त्यांना? आपण त्याचं प्रेम असेल तर करेलच की. डिवोची कारणं वाढल्यात का? तुमचं काय म्हणणं आहे? ऍक्च्युली डिवोर्स हा व्हायलाच नाही पाहिजे. लग्नामध्ये असं असतं ना, नवरा बायको आहे ना, एखादी पुढे असेल तर आपण एक पाऊल पाठी आलं पाहिजे, तर तो संसार चालतो. खूप छान केलं. माझे एक्सपेक्टेशन्स वर केलं त्याने. मला असं वाटत नव्हतं की विजय हे पण करू शकतो, पण विजयने खूप चांगलं केलं. सुमित सर चला आपण जाऊया. कॅमेरामॅन सुमित चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.